येथील कान नदीच्या पुलावर रस्ता अरुंद होतो। याच ठिकाणी मंगळवारी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला। साक्री येथील आगारातून प्रवासी घेऊन महामंडळाची MH40 N 9014 या क्रमांकाची बस पिंपळनेरकडे निघाली होती। त्याचवेळी कान नदीच्या पुलावर साक्री शहराकडे जात असलेल्या MH39 AK 8546 आणि स्कूटी MH18 BY 5437 या दोन दुचाकींना बसची धडक बसली। स्कूटीवर असलेली भाडणी येथील 12 वर्षाची लक्ष्मी जयस्वाल आणि तिची आई माधुरी जयस्वाल बसच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या आहेत। त्याचवेळी साक्रीकडे जात असलेल्या मोटरसायकलला देखील बसची धडक बसली। त्यात मोटरसायकलवरील 35 वर्षीय जयवंत सूर्यवंशी आणि 55 वर्षीय दिनेश पावरा देखील गंभीर जखमी झाले। नागरिकांनी माहिती दिल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार घेताना 12 वर्षीय लक्ष्मी जयस्वालचा मृत्यू झाला। या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे। अपघाताची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।